Welcome students, I am Godge VL, SHGM College, Kopargaon. Subject Mathematics, paper first and chapter number 5, Straight line. त्यामध्ये आपण पॉइंट पाहत होतो इक्वेशन ऑफ लाईन इन स्टँडर्ड फॉर्म. तर त्यामधला पुढचा पॉइंट पहा, 2 पॉइंट फॉर्म हा आहे. 2 पॉइंट फॉर्म ऑफ लाईन. टू फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन विच पासेस थ्रू द पॉइंट A in bracket x1 y1 and B in bracket x2 y2. तर आता आपण इथे पहा x आणि y ॲक्सिस ड्रॉ केलेले आहेत आणि या x आणि y ॲक्सिसमध्ये एक लाईन ड्रॉ केली आहे, तिला आपण L नाव देऊया. तर लाईन L पासिंग थ्रू पॉईंट A अँड B. इथे आपण पॉईंट आपण दाखवलेले आहेत पहा, A आहे x1 y1, B आहे x2 y2. आणखी एक आपण पॉईंट सिलेक्ट करूया P चे कोऑर्डिनेट घेतले आपण x आणि y. तर P हा असा पॉईंट आहे की A आणि B सोडून आहे. P इज any point other than A and B. Then slope of line A by using point A and B. म्हणजेच आपण लाईनचे जर स्लोप काढले दोन वेगवेगळ्या पॉईंटमध्ये तर ते स्लोप इक्वल येतात हे आपल्याला माहित आहे. मग आपण स्लोप काढूया बाय युजिंग पॉईंट A and B. देअरफॉर त्याला नाव देऊ M. M इक्वल टू स्लोप ऑफ लाईन L इज M and by using point A and B. तर काय येईल स्लोप पहा, y2 minus y1 divided by x2 minus x1 हा येईल. आता आपण आणखी A आणि P मध्ये स्लोप काढू, त्याला पण M नाव देता येईल कारण एकाच लाईनचा स्लोप आहे. and therefore slope of line by using point A and P is y minus y1 divided by x minus x1 divided by x minus x1. आता दोन्हीही एकाच लाईनचे स्लोप आहेत म्हणजेच ते इक्वल आहेत. म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला, देअरफॉर y2 minus y1 divided by x2 minus x1 equal to y minus y1 divided by x minus x1. आता आणखी आपल्याला हेच इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये लिहिता येईल, ही जी टर्म आहे ह्या साईडला घेऊ म्हणजे मल्टिप्लाय होईल आणि ही टर्म ह्या साईडला घेऊ म्हणजे ती काय होईल, इथे न्यूमरेटरला येईल. देअरफॉर x minus x1 divided by x2 minus x1 equal to y minus y1 divided by y2 minus y1 is the equation of line in 2 point form. हे आपल्याला लाईनचे इक्वेशन मिळतं. x minus x1 upon x2 minus x1 equal to y minus y1 upon y2 minus y1 is equation of line in 2 point form. तर यावर आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल एक्सरसाइज 5.3 त्यामधील एक्झाम्पल नंबर 4 आणि त्यामधलं A आहे. तर हे एक्झाम्पल नंबर 4A. तर एक्झाम्पल पहा, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट्स A अँड B. पासिंग थ्रू पॉईंट्स A अँड B. तर याचं सोल्युशन पहा. लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. तर A आहे 2 0, त्याला आपण x1 y1 म्हणूया, म्हणजेच x1 इक्वल टू 2, y1 इक्वल टू 0. अँड B इन ब्रॅकेट, B चे कोऑर्डिनेट किती आहेत 3 4. देअरफॉर B चे कोऑर्डिनेट असतात x2 y2 म्हणून आपण कंपॅरिझन केलं तर x2 इक्वल टू 3 अँड y2 इक्वल टू 4 असे आपल्याला पॉईंट्स लिहिता येतील. आता फॉर्म्युला वापरू आपण. लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स आहे म्हणून फॉर्म्युला काय, x मायनस x1 डिवायडेड बाय x2 मायनस x1 इक्वल टू y मायनस y1 डिवायडेड बाय y2 मायनस y1. देअरफॉर पुट व्हॅल्यूज ऑफ x1 y1 अँड x2 y2 वी गेट x मायनस x1 2 आहे डिवायडेड बाय x2 आहे 3, x1 आहे 2 इक्वल टू y मायनस y1 आहे 0 डिवायडेड बाय y2 4 आहे मायनस 0. देअरफॉर x मायनस 2 डिवायडेड बाय 3 मायनस 1 1 येईल इक्वल टू y अपॉन 4. देअरफॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन किती येईल मग, 4 इन ब्रॅकेट x मायनस 2 इक्वल टू y मल्टिप्लाय 1. म्हणजे ह्या अशा पद्धतीने आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. देअरफॉर 4x मायनस 4 मल्टिप्लाय 2 इज 8 इक्वल टू y. देअरफॉर 4x मायनस y minus 8 equal to 0 is equation of line. Is equation of line passing through points A in bracket 2 0 and B in bracket 3 4. अशा पद्धतीने आपल्याला हे सोल्युशन लिहिता येतं. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 8B.
एक्सरसाइज 5.3 मधीलच एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल पहा. द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल आर ए इन ब्रॅकेट 3 4, बी इन ब्रॅकेट 2 0 अँड सी इन ब्रॅकेट -1 6. फाइंड द इक्वेशन ऑफ मेडियन AD. फाइंड द इक्वेशन ऑफ मेडियन AD. आता आपण इथे ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. ह्या ट्रायंगलमध्ये ABC व्हर्टायसेस दिलेले आहेत. एचे आहेत 3 4 कॉर्डिनेट, बीचे कॉर्डिनेट आहेत 2 0 आणि सीचे कॉर्डिनेट आहेत -1 6. आता काय म्हटलंय, द इक्वेशन ऑफ मेडियन काढायचं आहे. इक्वेशन ऑफ मेडियन कोणती? AD. आता AD जर मेडियन असेल, AD इज मेडियन, देअरफॉर AD इज मेडियन, देअरफॉर D इज मिडपॉइंट. D इज मिडपॉइंट. मिडपॉइंट कशाचा आहे? साईडचा. मिडपॉइंट ऑफ साइड BC. Of side BC, and therefore by using midpoint formula D having coordinate. आता coordinate काय असतात? x1 plus x2 upon 2, y1 plus y2 upon 2. म्हणजेच काय मिळेल? x coordinates addition upon 2 म्हणजेच 2 minus 1 divided by 2 आणि इथे 0 plus 6 divided by 2. अशा पद्धतीने हा पॉईंट मिळेल. therefore D in bracket 2 minus 1 1 येईल, 1/2 आणि 6/2 is 3. हा आपल्याला पॉईंट D मिळाला मिड पॉईंट फॉर्म्युला वापरून. आता लाईन पासिंग थ्रू A अँड D. लाईन AD पासिंग थ्रू मेडियन म्हणूया आपण त्याला. मेडियन AD पासिंग थ्रू A अँड D. A चे कोऑर्डिनेट आहेत 3 4 अँड D इन ब्रॅकेट 1/2 3. मेडियन AD passing through A in bracket 3 4 and D in bracket 1/2 3. therefore आता हा जो पॉईंट आहे याला x1 y1 नाव देऊया. हा D आहे त्याला x2 आणि y2 नाव देऊया. याचा अर्थ x1 = 3, y1 = 4, x2 = 1/2 and y2 = 3. therefore by using formula x minus x1 divided by x2 minus x1 equal to y minus y1 divided by y2 minus y1. therefore आता व्हॅल्यूज टाकल्या आपण. x1 आहे 3 आणि x2 आहे 1/2. therefore equal to y minus y1. y1 किती आहे? 4 divided by y2 किती आहे? 3 minus 4. and therefore x minus 3 divided by. आता हे सबट्रॅक्शन पहा. 1/2 minus 3 म्हणजेच 1 minus 6 divided by 2. 1 minus 6 म्हणजे किती झाले? -5/2 equal to y minus 4 divided by -1. आता दोन्ही ठिकाणी मायनस मायनस आहे, प्लस होईल. therefore आता ही स्टेप काय लिहिता येईल? x minus 3 divided by 5/2 equal to y minus 4 divided by 1. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. म्हणजेच x minus 3 multiply 1 किती आलं? therefore x minus 3 equal to 5/2 multiply y minus 4. आता 2 ने मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला तर स्टेप काय? therefore 2x minus 6. 2 ने आपण दोन्हींना पण मल्टिप्लाय केलं, x ला आणि -3ला. therefore equal to 5 multiply y minus 4 म्हणजे किती? 5y minus 20. therefore आता इक्वेशन पहा. 2x minus 5y आणि -6 plus 20 म्हणजेच किती? +14 equal to 0 is equation of median. median AD. median AD is equation of median AD. अशा पद्धतीने आपल्याला मेडियनचं इक्वेशन फाइंड करता येतं. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 12. एक्सरसाइज 5.3. फाइंड the equation of altitude BE of the triangles whose vertices are A in bracket 2 5, B in bracket 6 -1 and C in bracket -4 -3. याचे कोऑर्डिनेट काय दिलेत? 2 5, B चे आहेत 6 -1, C चे आहेत -4 -3. तर आता इथे काय म्हटलेलं आहे? AD, B आणि CF हे काय आहेत? अल्टिट्यूड्स आहेत. अल्टिट्यूड म्हणजे शिरोलंब, म्हणजेच व्हर्टेक्समधून परपेंडिक्युलर टाकलेले असतात साईडवर. म्हणजेच AD
is perpendicular through point A on BC. आणखी BE is perpendicular through point B on AC. अशा पद्धतीने आपल्याला अल्टिट्यूड्स काढता येतात. तर आपल्याला इक्वेशन काढायचं आहे बीईचं, अल्टिट्यूड बीई. मग आता बीई ही परपेंडिक्युलर एसीला आहे. मग आपल्याला एसीचा स्लोप काढावा लागेल. देअरफॉर स्लोप ऑफ एसी, स्लोप ऑफ एसी, एसीचा स्लोप काय येईल मग, इक्वल टू 5 मायनस इन ब्रॅकेट -3 डिवायडेड बाय 2 मायनस -4. म्हणजेच किती झाले, 5 + 3, 5 + 3 डिवायडेड बाय 2 + 4 म्हणजेच 8/6 आणि देअरफॉर इक्वल टू 4/3. हा झाला स्लोप ऑफ एसी. लाईन बीई परपेंडिक्युलर टू, बीई परपेंडिक्युलर टू AC. देअरफॉर आता दोन लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर M1 × M2 इक्वल टू -1 येतं, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच स्लोप ऑफ बीई इक्वल टू -1 स्लोप ऑफ AC. तर म्हणजे स्लोप काय येईल, स्लोप ऑफ बीई इक्वल टू स्लोप ऑफ बीई इक्वल टू -1 स्लोप ऑफ AC. स्लोप ऑफ AC दॅट इज इक्वल टू -1/4/3. म्हणजेच आन्सर येतं -3/4. म्हणजे स्लोप काय आला, स्लोप ऑफ बीई -3/4. अँड लाईन किंवा सेगमेंट म्हणूया, अल्टिट्यूड बीई पासिंग थ्रू पॉइंट बी, बीचे कोऑर्डिनेट 6 - 1, हॅविंग स्लोप -3/4. आता आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरावा लागेल, स्लोप पॉईंट फॉर्म. कारण आपल्याला लाईनचा एक पॉईंट माहिती आहे, एक स्लोप माहिती आहे. मग लाईनचा फॉर्म्युला काय होता, y - y1 इक्वल टू m इन ब्रॅकेट x - x1 आणि देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन y - y1. आता y1 किती येतं, y1 म्हणजे -1, -1 इक्वल टू m ची व्हॅल्यू -3/4 इन ब्रॅकेट x - x1, x1 किती आहे 6 आणि देअरफॉर y + 1 इक्वल टू -3/4 मल्टिप्लाय x - 6. आता 4ने दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं तर काय लिहिता येईल, देअरफॉर 4y + 4 इक्वल टू -3 × x - 6 म्हणजेच -3x + 18 आणि देअरफॉर 4y + 3x आणि 4 - 18 म्हणजेच किती राहिले, -14 इक्वल टू 0 आणि देअरफॉर 3x + 4y - 14 इक्वल टू 0 इज इक्वेशन ऑफ अल्टिट्यूड. अल्टिट्यूड बीई. अशा पद्धतीने आपल्याला अल्टिट्यूड बीईचं इक्वेशन काढता आलं. असे आपल्याला अल्टिट्यूड एडीचं इक्वेशन काढता येईल, अल्टिट्यूड सीएफचं इक्वेशन काढता येईल. आणि आपण यापैकी कोणतेही दोन इक्वेशन सॉल्व्ह केले म्हणजेच इक्वेशन ऑफ एडी, इक्वेशन ऑफ बीई, कोणतेही 3पैकी 2 म्हणजेच अल्टिट्यूड बीई, अल्टिट्यूड एडी, अल्टिट्यूड सीएफ, या 3पैकी कोणतेही 2 इक्वेशन सॉल्व्ह केले तर आपल्याला ऑर्थोसेंटर मिळतं. कोऑर्डिनेट ऑफ ऑर्थोसेंटर म्हणजे हा जो पॉईंट आहे याला ऑर्थोसेंटर म्हटलं जातं. म्हणजेच पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ अल्टिट्यूड इज कॉल्ड ऑर्थोसेंटर. अशा पद्धतीने आपल्याला 2 इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केले तर आपल्याला ऑर्थोसेंटर मिळतो. तर पुढचे एक्झाम्पल पाहूया आपण. एक्झाम्पल नंबर 13. फाइंड द इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड QR ऑफ ट्रायंगल whose vertices are P in bracket -1, 8, Q in bracket 4 - 2 and R in bracket -5 - 3. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड QR. QR म्हणजे ही साईड, याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे कोणता, AM. याचं आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं आहे. मग आपण काय केलं, डायग्राम एक ड्रॉ केली, ट्रायंगल PQR काढलेला आहे. त्यामध्ये परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ साईड्स काढले. म्हणजेच आपण परपेंडिक्युलर
टाकलेला आहे साईडवर, कोणता क्यू आर, पी आरवर ए एन टाकला आणि पी क्यूवर ए टी टाकलेला आहे. अशा आपल्याला 3 परपेंडिक्युलर बायसेक्टर दिसत आहेत, पण आपल्याला फक्त क्यू आरचा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे त्याचं इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. मग हा काय म्हटलेला आहे, AM इज परपेंडिक्युलर बायसेक्टर, AM इज perpendicular bisector of side QR, याचा अर्थ काय, M is midpoint of QR. M काय झाला, QR चा मिड पॉइंट आहे. मग आपल्याला M चे कोऑर्डिनेट काय येतील पहा. देअरफॉर M इन ब्रॅकेट बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला x1 + x2/2 आणि y कोऑर्डिनेट काय येतो y1 + y2/2. देअरफॉर 4 - 5 डिवायडेड बाय 2 आणि हा येईल -2 -3 डिवायडेड बाय 2 म्हणजेच x1 + x2 डिवायडेड बाय 2 y1 + y2 डिवायडेड बाय 2. देअरफॉर M इन ब्रॅकेट, मग M चे कोऑर्डिनेट किती येतात 4 - 5 -1/2 आणि इथे किती येतं -5 डिवायडेड बाय 2. हा आपल्याला मिड पॉइंट क्यू आरचा मिळाला. आता आणखी काय म्हटलं, AM परपेंडिक्युलर टू क्यू आर. मग आपण लाईन क्यू आरचा स्लोप काढू. स्लोप ऑफ क्यू आर इज स्लोप ऑफ क्यू आर. क्यू आरचा स्लोप म्हणजेच कसा काढायचा आता, y2 - y1 म्हणजेच -3 -2 डिवायडेड बाय -5 -4 दॅट इज इक्वल टू -3 + 2 डिवायडेड बाय -9. and therefore slope of QR equal to -1/-9 म्हणजेच +9. आता क्यू आरचा स्लोप मिळाला, मग AM चा स्लोप किती. आता दोन्ही लाईन परपेंडिक्युलर आहेत. AM परपेंडिक्युलर टू क्यू आर and therefore M1 M2 equal to -1 and therefore slope of AM equal to -1/, इथे किती पाहिजे होतं 1/9. ठीक आहे. स्लोप ऑफ AM इक्वल टू -1/, स्लोप ऑफ क्यू आर and therefore equal to -1/(1/9) म्हणजेच आन्सर येतं -9. स्लोप ऑफ AM किती आला -9. आणि आता AM चे इक्वेशन काढायचं आहे. आता AM पासिंग थ्रू पॉइंट M having slope is -9 and therefore line AM किंवा perpendicular bisector of side QR, AM passing through point M चे कोऑर्डिनेट काय होते -1/2 -5/2 having slope -9. therefore इक्वेशन, आता पुन्हा स्लोप पॉइंट फॉर्म आपल्याला वापरावं लागेल. मग आन्सर काय येतं y - y1 किती आहे -5/2 इक्वल टू M आहे -9 इन ब्रॅकेट x - x1 x1 आहे -1/2 and therefore y + 5/2 plus equal to -9 in bracket x + 1/2 and therefore आता 2 ने मल्टिप्लाय करूया आपण किंवा इथे सॉल्व करूया. इक्वल टू किती येतं -9x - 9/2. आता 2 ने मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला तर किती येईल 2y + 5 इक्वल टू -18x - 9 and therefore 18x + 2y आणि 5 + 9 म्हणजेच किती झाले 14 इक्वल टू 0. दॅट इज 2 ने डिवाइड करूया 9x + y + 7 इक्वल टू 0 इज इक्वेशन ऑफ
परपेंडिक्युलर बायसेक्टर AM इज इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर AM. अशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन लिहिता येतं. पुढचा पॉईंट डबल इंटरसेप्ट फॉर्म. डबल इंटरसेप्ट फॉर्म. आता डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणजेच लाईन पासिंग थ्रू एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. आणखी एक पॉईंट आपण घेतला लाईनवर, त्याला नाव लिहिलं XY. P इज एनी पॉईंट अदर दॅन A अँड B. देअरफॉर आता हा एक्स इंटरसेप्ट काय घेतला आपण A आणि वाय इंटरसेप्ट काय घेतला B. म्हणजे लाईन वाय ॲक्सिसला पॉईंट Bला टच होते, म्हणजे Bचे कोऑर्डिनेट 0B. लाईन एक्स ॲक्सिसला A मध्ये टच होते, याचा अर्थ एक्स ॲक्सिसचा पॉईंट काय A0. आता आपण स्लोप फाइंड केला. स्लोप काय मग पॉईंट A आणि B मध्ये स्लोप काढला, तो काय येतो B - 0 डिवायडेड बाय 0 - A असा हा स्लोप येईल. दॅट इज इक्वल टू -B/A. हा स्लोप दोन पॉईंटमध्ये काढला आपण A आणि B मध्ये. आणखी एक स्लोप काढू आपण M इक्वल टू आणखी एका पॉईंट याच्यामध्ये काढूया A आणि P मध्ये, तो काय येईल Y - 0 डिवायडेड बाय X - A. आता दोन्हीही एकाच लाईनचे स्लोप आहेत, म्हणजेच ते काय इक्वल असतील. देअरफॉर Y - Y1 देअरफॉर Y - Y1